नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना. मला आता बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत महिलांच्या, की ताई ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे का? जर आम्ही ई-के-वाय-सी नाही केली तर काय होणार आहे? हे आणि असे बरेच प्रश्न आलेले आहेत तुमच्या कमेंटद्वारे. तर तुमच्या कमेंट जेवढ्या मला शक्य असतील तेवढ्या मी आज घेतलेल्या आहेत. बाकी येणाऱ्या काळामध्ये अजून तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. तर नक्की कमेंट करा. या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला अजून कुठल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मला कमेंट करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करते. अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि ही माहिती दुसऱ्या महिलांना मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला इतर महिलांपर्यंत सुद्धा शेअर करा. जसं तुमचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम आहेत त्या महिलांचे, ज्यांच्यापर्यंत आपण अजून पोहोचलेलो नाही शेअर करू शकतो. जसं मी तुम्हाला मदत करते तसं तुम्ही सुद्धा त्या महिलांना मदत करा, जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. चला तर मग पुढे पाहूया तुमच्या प्रश्नांची उत्तरं. तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येत आहे मला आता सध्या, की ताई मी काल पण ह्या प्रश्नाचं उत्तर दिलंय बरं का, तरी पण तुम्ही व्हिडिओ नाही पाहता आणि मला कमेंट करता. तर ही ई-के-वाय-सी जी आहे योजनेच्या अंतर्गत जी करायची आपल्याला ती करणं आवश्यक आहे का? आणि ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न येतोय ना मला, की मी बँकेत ई-के-वाय-सी केलेली आहे ताई, मी पोस्ट ऑफिसमध्ये ई-के-वाय-सी करायचीच आहे का जाऊन? हे जे प्रश्न तुमचे येत आहेत ना, तर बघा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतेय, जेव्हापासून ही ई-के-वाय-सीचं अपडेट आलंय. ही जी आपली ई-के-वाय-सी आहे ती योजनेची ई-के-वाय-सी आहे. कशाची? ही ई-के-वाय-सी योजनेची ई-के-वाय-सी आहे आणि ती तुम्हाला बंधनकारक आहे करणं. जर तुम्ही ही ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. तुम्ही योजनेच्या बाहेर येणार आहात. जरी पात्र असाल आणि समजा ई-के-वाय-सी नाही केली तरी तुम्ही या योजनेच्या अंतर्गत बाहेर येणार आहात आणि अपात्र होणार आहे. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला ही ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. येते का लक्षात? आता दुसरा जो प्रश्न आहे, की आम्ही बँकेची ई-के-वाय-सी केलीये, मग आम्हाला पोस्टात पण ई-के-वाय-सी करायची आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे बघा ताई, की तुम्हाला मी आत्ता बँकेची ई-के-वाय-सी सांगितलीच नाहीये करायला. कोणीही बँकेत जाऊन उगाच चकरा घालू नका. कारण बँकेमध्ये तुमच्या ही ई-के-वाय-सी केली जात नाही. योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी आहे. बँकेची ई-के-वाय-सी आपल्याला करायची नाही आत्ता. पहिले हे समजून घ्या. ही ई-के-वाय-सी तुमच्या योजनेच्या अंतर्गत आहे. जो योजनेचा लाभ तुम्ही घेताय ना, तो लाभ तुम्हाला निरंतर चालू राहावा म्हणून तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी करायची आहे. तर बँकेत कुणीही चकरा मारू नका. ही पोर्टलवर जाऊन तुम्ही ई-के-वाय-सी करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. कम्युनिटी पोस्टला पण दिलेली आहे. त्या लिंकवर जा पोर्टलवर आणि तुम्ही ई-के-वाय-सी करा. आता ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आलाय ना ताई, आम्ही एका कुटुंबात किती महिला लाभ घेऊ शकतो? आता हे पण आपण किती दिवसापासून सांगतोय. जर निकष काय आहे बघा, जर तुम्ही जर तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं जर 2.5 लाखाच्या आत आहे तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात. जर तुमच्या घरी 4 व्हीलर नाही, कुटुंबात कोणाकडेही 4 व्हीलर नाही, तुम्ही योजनेच्या पात्र आहात. जर तुमच्या घरात कोणीही गव्हर्नमेंटचा जॉब करत नाही किंवा गव्हर्नमेंटची पेन्शन घेत नाही तरी तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात. बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही ITR भरत नसाल तरी तुम्ही या योजनेच्या पात्र आहात. हे असे जे निकष आहेत ना आपले, तर हे निकष खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही कुठेही अपात्र होणार नाही. तुम्ही पात्र आहात हे लक्षात घ्या. जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत ते मी घेत आहे. बरोबर? आता ह्याच्यामध्ये एका कुटुंबात किती महिला घेणार आहेत लाभ? तर एका कुटुंबात एक विवाहित आणि दुसरी अविवाहित असं एका कुटुंबात 2 महिलांना लाभ मिळणार आहे. बरोबर? जर तुम्ही एका कुटुंबात 1 महिला आहात किंवा 2 आहात, एक विवाहित एक अविवाहित, तरी तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात. मग तुम्हाला काळजी करायची काही आवश्यकता नाही. आता ह्याच्यामध्ये अपात्र कोण आहेत ते पण पाहूया आणि ह्याच्यामध्ये कोणाचे फॉर्म आता पात्र होणार आहेत के-वाय-सी केल्यानंतर सुद्धा तेही पाहूया. तर आता समजा तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे. बरोबर? आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही निकषामध्ये बसतच नाही आहात तर तुमचे हे फॉर्म अपात्र होणार आहेत. जसं की आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, तुम्ही गव्हर्नमेंटचे, तुमच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंटचा जॉब करत असेल, तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शन घेत असेल गव्हर्नमेंटची किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न तर मी सांगितलंच 2.5 लाखाच्या वरती असेल तरी अपात्र होणार आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल कोणाच्याही नावावर तुमच्या कुटुंबात तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. मला हा प्रश्न आला होता काल. तर तरी तुमचा फॉर्म हा अपात्र होणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरत असेल तरी सुद्धा हा तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. तर हे कोण अपात्र कोण पात्र तुम्हाला समजलेलं असेल. आता ह्याच्यामध्ये काही नाही समजलं तर मला नक्की कमेंट करा. तुम्हाला ह्याच्यावर परत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी
देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे झाले का तुमच्या प्रश्नाची उत्तरं, की कोण अपात्र कोण पात्र हे आता ते ई-के-वाय-सी केल्यानंतर ठरणार आहे बघा. हे ई-के-वाय-सी पूर्ण प्रक्रिया झाली ना पुढच्या महिन्यात पूर्ण, की त्यानंतर ठरेल की बाबा कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणाचा फॉर्म पात्र होईल, कोणाचा अपात्र होईल, सगळं योजना हे जे ई-के-वाय-सी आहे झाल्यावर होईल. त्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न मला येत आहे तो अजून एक असा आहे, की ताई आमचं जे आहे ते म्हणजे ई-के-वाय-सी करते वेळेस आमच्याकडनं काही चुका झाल्यात. आता त्या चुका वेगवेगळ्या आहेत बरं का, मी सगळ्या चुका तुम्हाला सांगत नाही आता इथं. जे काही चुका तुम्ही ई-के-वाय-सी करते वेळेस केल्या आणि तरी तुमची ई-के-वाय-सी तुम्ही कंप्लीट केलेली आहे आता. तर आता बघा, जर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे, तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुलचा तुम्हाला मेसेज आलेला आहे, तर तुम्ही आता तिथे कुठेही एडिट करू शकत नाही. मग आता काय करायचंय, तुम्हाला आता शांत बसायचंय. मी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये देते, तर तुम्ही मला प्रश्न विचारतच आहात. व्हिडिओ पाहत जा एकदा प्लीज. तर तुम्ही आता कुठेही ई-के-वाय-सी मध्ये चुका झाल्या असतील तर एडिट करू शकत नाही. सरकारला विनंती केलेली आहे, विनंतीचा व्हिडिओ शेअर केलाय की त्यांनी एडिटचं ऑप्शन तुम्हाला द्यावं म्हणून. येते का लक्षात? आता ह्याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न तुमचा येत आहे, ताई आता वडिलांचा आधार कार्ड नाहीये, नवऱ्याचा आधार कार्ड नाहीये, मी विधवा आहे, मी घटस्फोटित आहे, किंवा मला वडीलच हयात नाहीयेत, किंवा मिस्टर पण हयात नाहीत, मग आता सेकंड आधार कार्ड जे आहे ते कुठलं द्यायचं? तर ह्याच्यावर पण मी व्हिडिओ शेअर केला सरकारला टॅग करून. त्याच्यावर आता आपल्याला कुठलंही आणखीन तरी ऑप्शन दिलेलं नाही सरकारने. त्यांनी काय सांगितलंय, एक तर वडिलांचा आधार कार्ड द्या किंवा मग नवऱ्याचा आधार कार्ड द्या, म्हणजेच मिस्टरांचा आधार कार्ड द्या. आता मला तुम्हालाच हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेले होते या योजनेच्या अंतर्गत, तुम्ही विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या, मी आता तो मुद्दा इथं घेत नाही, विवाहित आणि अविवाहित, तुम्ही जेव्हाही योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरलेला होता त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले होते तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला आत्ता द्यायचे आहेत. मी कालच्या व्हिडिओत पण हे सांगितलंय, तुम्ही व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला मला प्रश्न डबल विचारायची वेळ येणार नाही. तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला आत्ता सबमिट करायचे. त्यामुळं घाई गडबड करून पटापटा ई-के-वाय-सी करून मोकळ्या होऊ नका. जरी तुम्ही आत्ता काहीही डॉक्युमेंट देऊन कसंही वेडवाकडं फॉर्म, कसंही वेडीवाकडी ई-के-वाय-सी करून सबमिट जरी केली तरी येणाऱ्या काळात तुम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे. जर तुमचा फॉर्म अपात्र झाला, पात्र असून सुद्धा, तर मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही काहीच नाही करू शकत, कारण कुठेही आता एडिटचं ऑप्शन नाही, सेकंड आपल्याकडे काहीच नाही. आत्ता जी ई-के-वाय-सी होतीये ना, ही खूप महत्वाची ई-के-वाय-सी आहे. इथून पुढे लाभ चालू ठेवण्यासाठी आपल्याला ही ई-के-वाय-सी करायची आहे. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये एक प्रश्न ताईंचा मला एक आलेला आहे, की ताई एका कुटुंबात किती महिला लाभ घेऊ शकतात? मग अशी सांगितल्याप्रमाणे एका कुटुंबात 2 महिला लाभ घेत आहेत. आता तुम्ही समजा एका कुटुंबात 4 महिला असतील, 5 महिला असतील, 3 महिला असतील ज्या लाभ घेत असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी कराल ना, त्यांनी तिथं प्रश्न दिलेला आहे की एका कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत, म्हणजे एका राशन कार्डवर किती महिला लाभ घेत आहेत. तर तुम्ही तिथं तसं जे काही त्यांनी प्रश्न विचारलाय की एका कुटुंबात 2 महिला लाभ घेत आहेत का 3 महिला लाभ, त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्या पद्धतीने तुम्ही तिथं होय आणि नाही करा. एवढ्या महिला लाभ घेत असतील त्या पद्धतीने तुम्ही तिथं होय नाही करू शकता. त्याच्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न चुकले असतील तर सुद्धा तुम्ही आता काही करू शकत नाही. त्यामुळं मी सारखं सांगत आहे की शांत बसा. आता आपण इथे कुठेही काही करू शकत नाही, कारण का ई-के-वाय-सी सक्सेसफुली सबमिट झाली, विषय संपला. आता तिथं कुठेही एडिटचं ऑप्शन आपल्याला दिलेलं नाही. येते का लक्षात? तर हे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आहेत. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काहीही वाटलं, कुठलेही तुमचे प्रश्न असतील योजनेच्या अंतर्गत, काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंट करा. त्याच्यामध्ये सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात तुमचा जो काही विषय आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात अपडेट आली की लगेच सांगणार आहे तुम्हाला, काळजी करू नका. जेव्हा मी आत्ता हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करत आहे तेव्हा सप्टेंबरच्या हप्त्याची कुठलीही माहिती अजून आलेली नाही, पण लवकरच तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्याची जी काय आहे ती माहिती येईल, GR वगैरे येईल आणि मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. मला अजून एक ह्याच्यामध्ये सांगायचं होतं बघा, की बऱ्याच महिला आहेत ना, असं म्हणत आहेत की ताई एरर येत आहे, तुमचं आधार कार्ड पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. त्याचं कारण एकच आहे, जे पोर्टल आहे ना आपलं ऑनलाईन, त्या पोर्टलला खूप सारा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय होतं, एकाच वेळेस जर महिला तिथं जाऊन ई-के-वाय-सी करत असतील तर त्यामुळे तिथं प्रॉब्लेम येत आहे. मी ह्याच्यावर सविस्तर व्हिडिओ कालच्या व्हिडिओत मी सविस्तर ही माहिती सांगितलेली आहे, तो पण व्हिडिओ पहा. तुमच्या सगळ्या कमेंटवरच आपले व्हिडिओ असतात. मी असं विनाकारण काहीच बोलत नाही. तुम्ही ज्या कमेंट करता त्याच्यावरच मी उत्तरं देतेय. ज्यांच्याकडेही सेकंड आधार कार्डचं आत्ता ऑप्शन नाही त्यांनी ई-के-वाय-सी करू नका, शांत बसा. मला हाही प्रश्न आला होता की ताई आता मी कसं ई-के-वाय-सी करू? तर तुम्ही ई-के-वाय-सी करूच नाही शकत. तुम्ही देणार कुणाचं डॉक्युमेंट हाच प्रश्न पडलाय. तुम्ही कोणाचंही डॉक्युमेंट दिले तर नावामध्ये बदल होणार.
जे अगोदर नावं दिली तुम्हाला तेच नाव आत्ता द्यायचंय. आता तुम्ही जे नाव दिलंय ना अगोदर, जेव्हा तुम्ही ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरलाय, त्याच नावाने तुम्हाला ई-के-वाय-सी आत्ता करायची आहे. म्हणजे समजा आता तुम्ही नवऱ्याच्या नावाचं आधार कार्ड दिलं असेल, राशन कार्ड दिलं असेल, ज्या नावाचे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिले त्याच नावाचं आत्ता आधार कार्ड आपल्याला द्यायचं आहे. साधी सोपी पद्धत आहे. साधा सोपा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जे तुम्ही डॉक्युमेंट्स अगोदर दिलेले आहेत ते सेम आधार कार्ड तुम्हाला आत्ता द्यायचं आहे. जर तुमच्याकडे उपलब्ध असेल ते आधार कार्ड त्या सेम नावाचं तर तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. जर तुमच्याकडे त्या सेम नावाचं आधार कार्ड आत्ता उपलब्ध नाही तर ई-के-वाय-सी करू नका, कारण त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर आपला OTP येणार आहे. मी हे पहिल्या दिवसापासून सांगत आहे. मला असं वाटते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी आज पण दिलेली आहेत. आता या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काही समजलं नाही किंवा योजनेच्या अंतर्गत काहीही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की अवश्य कमेंट करून विचारा. तुमच्या ह्याच कमेंटवर उत्तर येणाऱ्या काळात देणार आहे. पण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन अवश्य दाबा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येणार आहे. शेअर करा, जरूर करा. जर तुम्हाला असं वाटतंय की माझे व्हिडिओ चांगले आहेत आणि ती माहिती इतर महिलांना मिळावी तर नक्की जसं मी तुम्हाला मदत करत आहे तसंच त्या महिलांना तुम्ही मदत करा हे व्हिडिओ शेअर करून. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.